कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सर्वाची काय करताय तुम्ही? काय नाही ग, भाज्यांची यादी बनवते मी। हे बघ, 5 किलो बटाटे, 2 किलो कांदे, 2 किलो भेंडी, 2 किलो टोमॅटो, 2 किलो मटार, अर्धा किलो लसूण। म्हणजे तुम्ही ऐकणारच नाही आहात ना माझं? म्हणजे विसरलात ना? तुम्हाला सांगितलं होतं ना सरू मावशी, हे सगळं मी करेन म्हणून। अगं आणते ना मी, माझं कामच येते। ठीक आहे, जा तुम्ही। आणि तुमच्या तब्येतीची काळजी कोण घेणार आहे? हो, पाय दुखतात ना तुमचे। सरू मावशी, तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। आणि राहिली गोष्ट भाजीची, ते मी सगळं करेन। द्या इकडे। मी जाईन बाजारात। वहिनी, आपण जाऊयात का भाजी आणायला? आपण? बरं ठीक आहे, इथे जवळच एक मॉल आहे, तिकडे जाऊ। मॉल मधनं कोण भाज्या आणतं? आपण एक काम करूयात का, आपण बाजारातून शेतकऱ्यांकडनं भाज्या घेऊयात, तेवढाच त्यांना जास्त नफा होईल ना। आयडिया खरंच चांगली आहे तुझी सावली, पण इथे कुठे भेटणार आहेत शेतकरी आपल्याला? वहिनी, तुम्ही काळजी करू नका। शेतकरी भाज्या कुठं विकायला बसतात आणि बाजार कुठे भरतोय माहिती आहे मला। त्यांच्याकडे ताज्या आणि टवटवीत भाज्या मिळतात, आपण जाऊयात। बरं बाई, चल। आलेच। आज तुम्ही देवासारख्या धावून आला तो, अगदी बाई। खूपच राहिले असतो मी या घरात, तुम्हाला माहितीये का? नुसतं पाणी पिऊन दिवस काढावा लागला असता। आओ। बाबा, अहो काय झालंय हो? रातभर तुमच्याशी काय मी बोललो नाही, म्हणलं समजा जरा शांत होऊ दे मग बोलूया। आणि तुमच्या मनात काय चाललंय हे आम्हाला सांगितल्याशिवाय कसं काय कळणार हो आम्हाला? आणि रात्री जयंतीला बी तुम्ही मला काही बोलू दिलं नाही। आओ, बोला ना घडाघड, मोकळं व्हा। हे असं आतल्या आत स्वतःला दोष देत बसणं आणि कुडत बसणं बरं आहे का? तुम्ही काही सांगितलं नाही ना आम्हाला, तरी तुमचा चेहरा सगळं बोलतोय बरं। बोला ना, काय झालंय ते? कसला एवढा विचार करताय बरं? तुम्हाला असं जुरताना बघितलं ना, आमचा जीव बी कमी व्हायला लागलाय हो। बोला ना। जयंतीचं तुम्ही काय मनावर घेतलंय का? अहो बाबा, तुम्हाला माहिती आहे ना जयंतीचा स्वभाव कसा आहे ती। तुम्ही तिचं बोलणं काही मनावर घेऊ नका। थांबा, नाहीतर मी एक करतो, मी बोलतो तिच्याशी। कुठल्या तोंडाने बोलणार आहेस? काय झालं बाबा, असं का बोलताय तुम्ही? सगदेवारा, आपल्याला हक्क आहे का तिला बोलायचा? हा, स्वतःच्या मनाला विचारून सांगा। अरे सगदेवा, आपण जे काय कमावतो ते समजा कर्जाचा हप्ता आणि घर खर्चातच जाते। हे बघा, पहिरवी महिने जरी किराणा माल दिला असला, बाकीचा खर्च आहेच की। बकासुराच्या भुकेगत आपल्या गरजा संपतच नाहीत। काम मिळतात पण किरकोळ, त्याच्यात हा सगळा गाडा कसा काय ओढायचा सांगा? अहो बाबा, अहो आपल्या हातात जे आहे ते आपण करतोयच की। पुरतय कुठं? पुरतय का? हे बघ, जयंती किती बी झाली तरी आपल्या घरची सून आहे। ती तिचं घर सोडून इथं आल्या, तिचा बी काय हक्क आहे का नाही? हा, सोन्याचा घास नाही, पर तो निळाला अन्न, चांगली कापड, सणासुदीला गोडधोड, एखादा दागिना आहे का नाही तिचा हक्क? पुरवतोय का आपण तिला?
तुमच्या डोक्यात नेमकं काय सुरू आहे? काहीतरी मार्ग शोधायला पाहिजे. आपल्यामुळं तिकडं साऊला सहन करावं लागतंय. त्याला आता जास्तीचा भार उचलायला पाहिजे. काम वाढवायला पाहिजे. हे काम करायचं किंवा अमुकच काम करायचं, अमुक करायचं नाही असं करायला नको. आता हात पाय डोकं चालवायला पाहिजे. आता विठ्ठल आहे आपल्या सोबत. रोजच्या मरणातनं सुटका मिळवण्यासाठी काहीतरी मार्ग शोधायला पाहिजे. आपल्यासाठी गाडी साफ करून घेतली आहे. गाडी पण चकाचक, आपण पण टकाटक. रूपम कॉस्मेटिक, रूपम कॉस्मेटिक, चला 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 रूपम कॉस्मेटिक, चला लवकर लवकर लवकर. 2 सीटा बाकी आहेत. गाडी फक्त 5 मिनिटं थांबेल. 5 मिनिटं थांबेल. चला चला रूपम कॉस्मेटिक. कुठे जायचंय? मार्केटमध्ये जातो आम्ही. सुट्टे बस आहेत काय? बबलू, तस्करी केली. नाही नाही, दुसरी गाडी असेल तर सांग ना. दुसरी गाडी कशाला? अहो, आपली गाडी आहे ना. चला. नाही नाही, उगाच तुम्हाला त्रास कशाला, नको, राहू दे. अहो बसा, त्याच रस्त्याने चाललोय. तुम्हाला सोडतो आम्ही. हा, बसा बसा बसा. बर, या, बस. सावलीचं. अहो बसा बसा. या, बसा बसा बसा. कुठे सोडायचंय? मॉल मध्ये ना? सोडतो. नाही, मॉलमध्ये नाही, भाजी मार्केटमध्ये जायचंय. का? सावलीचीच आयडिया होती की डायरेक्ट शेतकऱ्यांकडूनच भाजीपाला विकत घ्यायचा. त्याने शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल. वा वा वा. गाडीत काय वाजलं नाही तरी चालेल, पण तारा मॅडमचं गाणं वाजलंच पाहिजे. माझे सासर पंढरी, माझे माहेर पंढरी, माझे सासर पंढरी. रखुमाई होनिया, रखुमाई कुठे हरवलीस? मन उभे विटेवरी. अरे हो, मी विसरलीच. तू तारासोबत काम करतेस ना, म्हणजे तुला थोडंफार गाणं गाता येतच असेल. गाणं गाणं थोडस गा. म्हणजे वहिनी गाणं गातात? गा गा गा, प्लीज 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 प्लीज, गा 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 गा. तुझा आवाज तुझ्या मालकीचा नाहीये. माझ्या परवानगीशिवाय तू कुठेही गाणार नाहीयेस असं वचन दिलंयस तू मला. वहिनी वहिनी वहिनी. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.